हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आजची शिवाची ही कथा हलक्यात घेऊ नको. ही कथा तुला ढसाढसा रडवेल, पण तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करून तू जिवंत असेपर्यंत तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्यावर संकट येऊ देणार नाही. आज शिवाची ही कथा न ऐकणं म्हणजे शिवाची कृपा गमावणं. भगवान शिव म्हणतात, जो भक्त माझी ही कथा आजच्या दिवशी ऐकेल त्यांच्यावर आजच्याच दिवशी मी कृपा करेन आणि माझा अखंड आशीर्वाद त्यांच्यासोबत मरेपर्यंत राहील. म्हणूनच ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. हे महादेवा, तुमची ही कथा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या रडक्या भाग्यात असा चमत्कार करा की त्याला कुणाकडेही पैशाची भीक मागायला लागू नये. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताची प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण करा. भक्तांनो, शिवाची ही पवित्र कथा ऐकल्याने कितीही मोठे आजार, रोग, कितीही मोठ्यातील मोठी चिंता, भयंकर दुःख, शत्रू, पाठची पनवती, घराला लागलेली साडेसाती सर्व काही नष्ट होते आणि आपला अकाल मृत्यू होणं टळून जातो. जे भक्त महादेवाची ही कथा ऐकतात त्या भक्तांच्या घरावर, मुलांवर कधीही संकट येत नाही. तुलाही जर श्रीमंत व्हायचे असेल तर तू ही कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐकली पाहिजे. भक्तांनो, तुम्हाला भगवान शिवाचा चमत्कार तुमच्या भाग्यात करून घ्यायचा असेल तर हे महादेवा, माझ्या भाग्यात चमत्कार करा टाईप करून ही कथा लाईक करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण आपले महादेव सांगतात, अर्ध अधुरं ज्ञान कधीही उपयोगाचं ठरत नाही. भक्तांनो, ही शिवाच्या महिमाची, शिवावरील भक्तीची, अशा भक्ताची कहाणी आहे ज्याने एका अनाथ मुलाचे जीवन बदलून टाकले. जो मनुष्य पूर्वी 2 वेळच्या जेवणाची आस धरायचा तो आता एक दानशूर व्यापारी बनला. तर चला शिवभक्तांनो, आज आपण आपल्या शिवाच्या महिमाची कथा ऐकूया आणि आपला शिव आपले प्राण कसे वाचवतो ते पाहूया. एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता. त्याच्या लहानपणीच त्याचे आई वडील वारले. त्यामुळे त्याला या जगात कोणीही नव्हते. तो एकटाच राहत होता आणि त्याचे आयुष्य जगत होता. तो दररोज सकाळी उठायचा, जेवण बनवायचा, घरातील कामे उरकायचा आणि मग गावाच्या बाजारपेठेत जायचा. तिथे तो कोणाच्या तरी शेतात किंवा घरात जे काही काम असेल ते तो करायचा. लोक त्याला रोजगारावरही घेत असत. अर्जुन संध्याकाळी घरी यायचा. दिवसभरात कमावलेल्या 100 रुपयातून तो घरासाठी रेशन खरेदी करायचा आणि जेवणानंतर झोपायला जायचा. अर्जुन आता रोजच्या दिनक्रमाला कंटाळला होता. कधीकधी त्याला अनेक दिवस काम मिळत नसे, ज्यामुळे त्याला उपाशी झोपावे लागायचे. तो दररोज प्रार्थना देवाला करायचा, हे प्रभू, माझे आयुष्य असं किती काळ चालू राहील. अर्जुनच्या घरी एक मांजर होती. ती दररोज त्याची प्रार्थना ऐकत असे आणि त्याची दयनीय अवस्था पाहून दुःखी होत असे. एके दिवशी बाजारात एका व्यापाऱ्याने अर्जुनला त्याच्या दुकानात काही दिवस कामावर ठेवले. काही मजुरी निश्चित करण्यात आली. अर्जुन यासाठी फारसा आनंदी नव्हता, पण तो दुःखीही नव्हता. कारण वेतन कमी असले तरी जोपर्यंत काम असेल तोपर्यंत ते दररोज मिळत असे. काम सुरू झाले. अर्जुनला रोजगारी मिळू लागली आणि तो त्याच दुकानातून रेशन देखील खरेदी करू लागला. आता तो दररोज देवाला प्रार्थना करायचा आणि म्हणायचा, देवा, तू मला एक काम दिले आहेस, पण ते किती काळ टिकेल आणि कधी निघून जाईल हे मला माहीत नाही. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का? माझं आयुष्य असं किती काळ चालू राहील? मांजर अर्जुनाचे सर्व काही ऐकत होती. आता अर्जुन दररोज देवाला त्याची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करू लागला. मांजरीला अर्जुनबद्दल खूप वाईट वाटले.
हळूहळू बराच काळ गेला आणि अर्जुनचे आयुष्य कसे तरी सुरळीत चालू लागले. एके दिवशी अर्जुन त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याला त्याच्या दाराशी एक वृद्ध महिला बसलेली दिसली. अर्जुन तिच्याकडे आला आणि म्हणाला, आई, तुला काय हवे आहे? म्हातारी म्हणाली, बेटा, जर तुझ्याकडे काही खायला असेल तर ते दे. मला खूप भूक लागली आहे. अर्जुनने आणलेला रेशन त्याच्यासाठीही पुरेसा नव्हता. आता त्याने काय करावे हा विचार तो करू लागला. तो स्वतः दिवसभर उपाशी होता. मी अजूनही तरुण आहे, त्याने विचार केला. चला, मी आजचे जेवण या आजीला देतो. आणि असे बोलून अर्जुन त्या आईकडे गेला आणि तिला बोलू लागला, आई, माझ्याजवळ एवढेच आहे, तू हे खाऊन घे. माझी तब्येत खूप वाईट आहे आणि मी तुला इतकंच देऊ शकतो. माझी प्रकृती कधी सुधारेल हे मला माहीत नाही. मग त्या म्हातारीने अर्जुनने दिलेले जेवण खाल्ले आणि म्हणाली, बाळा, का होणार नाही? सर्व काही तुझ्या मनासारखंच होईल आणि ते नक्कीच होईल. पण जेव्हा जेव्हा मी तुला पाहत असते तेव्हा तेव्हा तू परिस्थितीबद्दल रडत असतोस. अरे बाळा, तू तरुण आणि बलवान आहेस. मेहनत कर, सगळं ठीक होईल. अर्जुन म्हणाला, आई, मला कठोर परिश्रम करायला भीती वाटत नाही, पण मला काम क्वचितच मिळते. मी कुठे जाऊ? इथे मला जे काम मिळेल ते मी करेन. म्हातारी आई म्हणाली, बाळा, भगवान शिवाच्या आश्रयाला जा, तुला आशीर्वाद प्राप्त होईल. तुम्हाला भगवान शिव माहीत आहेत ना? तेव्हा मुलगा म्हणाला, हो आई, मला माहीत आहेत भगवान शिवा, पण आता ते मला कुठे भेटू शकतील? आता त्या म्हाताऱ्या बाईने तिची छाप सोडली आणि मुलाच्या मनात पुढे जाण्यासाठी एक ठिणगी पेटवली. अर्जुन रात्रभर विचार करत राहिला की ही म्हातारी बाई वेडी होती का? ती स्वतः अन्न मागते आणि मला भगवान शिवाचा आश्रय घेण्यास सांगत आहे. तुला आशीर्वाद मिळेल असंही बोलते. तुम्ही स्वतःचे भले स्वतः का करून घेत नाही? मग आधी स्वतःचे भले करा आणि मग इतरांना सांगा. आजच्या कलियुगात मला देव कुठे मिळेल? अर्जुनने त्या वृद्ध महिलेच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला. तो दररोज देवाला त्याच्या तक्रारी सांगायचा. त्याची मांजर त्याचे सर्व शब्द ऐकायची. आणखी 1-2 वर्षे गेली. अर्जुनच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्याचे तेच थकलेले आयुष्य पूर्वीसारखेच चालू होते. आता एके दिवशी जेव्हा तो त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याला दिसले की त्याच्या घरासमोर दुसरी एक महिला बसली आहे. अर्जुन विचार करू लागला, अरे, आज पुन्हा माझ्या घरी कोण आली आहे? तो त्या बाईला विचारतो, अरे आजी, तू कोण आहेस आणि तू माझ्या घरी कशी आलीस? तेव्हा ती बाई म्हणाली, अरे बेटा, तू मला ओळखले नाहीस? मी तीच वृद्ध आई आहे जी काही वर्षांपूर्वी तुझ्या घरी आली होती. मी जाऊन पाहण्याचा विचार केला की तू शिवाला भेटायला गेला आहेस की नाही, पण तुझी अवस्था पाहून बाळा मला वाटतं की तू भगवान शिवाच्या आश्रयाला गेला नाहीस. तू भगवान शिवाचा आश्रय घेतला नाहीस. ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे बघ, मी भगवान शिवाचा आश्रय घेण्यासाठी गेलो होतो आणि माझी परिस्थिती कशी बदलली ते बघ. पण तू का गेला नाहीस बाळा? या गावातून बाहेर पड आणि मग बघ. तू या जगात जास्त काही करण्याऐवजी फक्त 2 वेळेच्या जेवणासाठी जगतोस आणि काम करतोस. तू मूर्ख आहेस. बाळा, उठ आणि या जगातून बाहेर पड. बघ हे कसे जग आहे. तुला कुठेतरी 2 वेळेचे जेवण मिळेल. ज्याने तुला अन्न दिले आहे तो उपाशी नाही, पण तू ज्या गुदमरल्यासारखे जगत आहेस ते चुकीचं आहे. बाळा, तू हे ठिकाण सोडल्यावरच हे सर्व काही नष्ट होईल. तू इथून निघून जाण्याचा प्रयत्न कर. बाळा, जरी तुला भगवान शिव सापडले नाहीत तरी तुला आयुष्यात थोडा अनुभव तरी मिळेल. अरे बाळा, तुझे गाव आणि तुझी झोपडी इथेच राहील. तुला जर काहीही सापडले नाही तर तुला पुन्हा इथेच यावं लागणार आहे. एवढे समजावून सांगितल्यानंतर ती म्हातारी पुन्हा निघून गेली आणि मुलाला त्याच्या मनाप्रमाणे सोडून गेली. वृद्ध महिलेचे बोलणे ऐकल्यानंतर आणि तिची प्रकृती सुधारलेली पाहून अर्जुनला आता शिवाच्या अस्तित्वावर थोडा विश्वास बसू लागला.
त्याने आपल्या घराला कुलूप लावले, काही कपडे त्याच्या पिशवीत ठेवले आणि भगवान शिवाच्या शोधात तो निघू लागला. तो मनात बोलू लागला, आज माहीत नाही का, मी खूप आनंदी वाटत आहे. तो यापूर्वी कधीही इतका आनंदी नव्हता. अर्जुन गाव सोडून गेला, पण त्या महिलेला विचारायला विसरला की त्याला भगवान शिव कुठे सापडतील. आता त्याने काय करावे आणि कोणत्या दिशेने जावे हे अर्जुनला काहीच समजत नव्हते. एक विचार करून तो एका दिशेने निघाला आणि त्या दिशेने चालत राहिला. वाटेत त्याला एक मंदिर सापडले, जिथे भंडारा चालू होता. तोही भंडाऱ्यामध्ये सामील झाला. भंडारा संपल्यानंतर तो शिवाच्या शोधात जाऊ लागला. तो मनात हाच विचार करत होता की मला भगवान शिव कुठे सापडतील. भक्तांनो, ज्याच्या आयुष्यात कोणताही उद्देश नव्हता, तो आता एका उद्देशाने एका अज्ञात मार्गावर निघाला होता, ज्याची सुरुवात आणि शेवट त्यालाही माहीत नव्हती. असंच करत करत तो एका मंदिराजवळ येऊन पोहोचला. तो मंदिरातील साधूंना विचारू लागला, गुरुजी, मी भगवान शिवाच्या शोधात निघालो आहे, पण मला माहीत नाही की मला भगवान शिव कुठे सापडतील. कोणत्या दिशेने मी त्यांना शोधेन. गुरुजी, तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल का, जेणेकरून मी माझ्या मार्गावर व्यवस्थित जाऊ शकेन आणि माझ्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकेन. साधू महात्मा, जे स्वतः शिवाच्या शोधात भटकत होते, ते अर्जुनला म्हणाले, बाळा, तू कधीपासून भगवान शिवाचा शोध घेत आहेस. अर्जुन म्हणाला, गुरुजी, कालपासूनच सुरुवात केली आहे. आता ते साधू बाबा थोडे हसले आणि म्हणाले, तुला इतक्या लवकर खात्री पटली. बाळा, मी माझे संपूर्ण आयुष्य शिवाच्या शोधात घालवले आहे, पण मला आजपर्यंत भगवान शिव सापडले नाहीत. साधूचे बोलणे ऐकून अर्जुन थोडा घाबरला आणि म्हणाला, गुरुजी, तुम्ही काय म्हणत आहात. मग मलाही भगवान शिव सापडणार नाहीत का. ऋषी म्हणाले, नाही बेटा, प्रयत्न कर. प्रयत्न करून सगळं काही मिळवता येईल. गुरुजी अर्जुनला म्हणू लागले, आम्हीही खूप प्रयत्न केले, पण भगवान शिव यांना आमच्या प्रयत्नांमध्ये काहीतरी कमतरता आढळली असेल. दुसरे म्हणजे मला योग्य मार्गदर्शनासाठी कोणताही गुरु सापडलेला नाही. म्हणूनच मी आत्तापर्यंत भगवान शिवाचे दर्शन घेऊ शकलो नाही. पण मी तुम्हाला एक मार्गदर्शक तत्त्व देतो. तुम्हाला भगवान शिव नक्कीच सापडतील. जोपर्यंत तुम्ही देवाला भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. आता अर्जुन म्हणाला, गुरुजी, मला माहीत नव्हते की मी भगवान शिवांना कुठे शोधू शकतो. तुम्ही मला मार्ग दाखवून माझा मार्ग सोपा केला आहे. तुम्ही माझे गुरु आहात, कारण तुम्ही मला शिवाचा मार्ग दाखवून शिव आणि माझ्यातील अंतर कमी केले आहे. म्हणून शिष्य असल्याने मी आता तुम्हाला गुरुदक्षिणेत काहीही देऊ शकणार नाही. पण जेव्हा मी परत येईन, तेव्हा मी शिवाकडे तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी मागेन. बाबा, मला सांगा, शिवाला विचारून मी तुम्हाला काय देऊ शकतो. अर्जुनचे बोलणे ऐकून साधू बाबा भावूक झाले आणि म्हणाले, बेटा, तुझा पहिला गुरु कोण आहे. मग अर्जुन म्हणाला, गुरुजी, माझा पहिला गुरु एक वृद्ध आई आहे, जिने मला भगवान शिवाकडे जाण्यास सांगितले आहे, आणि यानंतर माझा दुसरा गुरु तुम्ही आहात. अर्जुन गुरुजींना नमस्कार करून तेथून भगवान शिवाच्या शोधात निघू लागला. अर्जुनकडे पैसे नव्हते. तो पायी चालत होता. चालत असताना अर्जुनच्या पायाला फोडही आले. कधी त्याला अन्न मिळाले, तर कधी 2-2 दिवस उपाशी राहावे लागले. त्याला रस्त्यावर किंवा जंगलाच्या कोपऱ्यात झोपायला जागा मिळायची. तो तिथेच झोपायचा. अर्जुनला वाटायचे की हे शहर अजून संपलेले नाही. गुरुजी म्हणाले होते की भगवान शिव डोंगरात राहतात. मी डोंगरावर कधी पोहोचू शकेन. बऱ्याच वेळा जेव्हा तो खूप थकायचा, तेव्हा त्याला इथून पुढे जाऊ नये असे वाटायचे. त्याचे धाडस कमी पडू लागायचे. पण त्याला आठवायचे की त्याला गुरुजींना दक्षिणा द्यावी लागेल आणि दक्षिणेचे कर्ज त्याच्यावर आहे. जर तो तिथे पोहोचला नाही, तर त्याने गुरुजींना देण्याचे वचन दिलेली दक्षिणा याचे कर्ज माझ्यावर कायम राहील.
जर प्रत्येक जन्मात मला भगवान शिवाच्या शोधात जायचे असेल तर याच जन्मात मी का प्रयत्न करू नये? हे शक्य आहे. मी माझ्या गुरूंचे ऋण याच जन्मात फेडू शकेन. असा विचार करून अर्जुन पुढे सरकला. अर्जुन त्याच्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर पुढे जात होता. तो कधी थांबायचा, त्याचे कधी धाडस कमी व्हायचे, पण त्याला माहीत नव्हते की आज त्याला अपयशी ठरलेले धाडस त्याला सकाळी पुढे जाण्याची प्रेरणा देईल का आणि तो पुढे जाईल की नाही. असेच चालत चालत तो एका डोंगराळ गावात पोचला. पर्वत पाहून अर्जुन खूप आनंदी झाला. त्याला वाटले की अरे, मी पर्वतांवर पोहोचलो आहे. पण त्याला माहीत नव्हते की त्याची खरी समस्या आता सुरू झाली आहे. जोपर्यंत तो शहरात फिरत होता तोपर्यंत तो रस्त्याच्या कडेला आणि बस स्टँडवर कुठेही रात्र घालवत असे. पण हे सर्व पर्वतांमध्ये होऊ शकत नव्हते. जर तो रस्त्यावर रात्र घालवण्याचा विचारही करत असे तर सकाळपर्यंत कोणीतरी वन्य प्राणी त्याला मारून खाऊन जाऊ शकत होता. त्याला हे सर्व माहीत नव्हते. चालत असताना अर्जुनला एक घर दिसले. त्याला खूप भूक लागली होती. आता अर्जुनकडे अन्न मागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचे पाय पुढे सरकू शकले नाहीत. तो त्या घराच्या दारापाशी पोहोचला आणि अर्जुनही घाबरला. त्याला वाटू लागलं की तिथे कोणत्या प्रकारची लोक असतील काय माहिती. तरीही अर्जुन पुढे गेला. दार ठोठावले. एक महिला बाहेर आली आणि त्याला पाहून म्हणाली, बाळा, तू कोण आहेस आणि इतक्या रात्री इथे का भटकत आहेस? अर्जुनची अवस्था पाहून त्या महिलेने त्याला दाराशी बसण्यास सांगितले आणि काहीतरी खायला आणले. अर्जुन जेवण पाहून खूप आनंदी झाला. त्याने ते अन्न लवकर लवकर खाल्ले. जेवल्यानंतर अर्जुनने महिलेचे आभार मानले आणि तो तेथून निघू लागला. तेव्हा त्या आईने विचारले, तू कुठे जात आहेस बेटा? यावेळी अर्जुन म्हणाला, मी भगवान शिवाला भेटण्यासाठी जात आहे. आता मी कुठेतरी जागा शोधून झोपतो. मी खूप थकलो आहे. मग ती महिला म्हणाली, अरे मुला, तू पहिल्यांदाच डोंगरावर आला आहेस असे दिसते. तू जंगलात कुठेही झोपण्याबद्दल बोलत आहेस, पण इतक्या रात्री जंगलात झोपणं तुझ्या जीवनासाठी घातक असू शकतं. अर्जुनने आईला विचारले, तुम्ही माझी काळजी इतकी का करत आहात? तेव्हा ती बाई म्हणाली, अरे बेटा, जंगलात काही जंगली प्राणी आहेत आणि जे रात्री अन्नाच्या शोधात गावाकडे येतात. बाहेर जे प्राणी किंवा माणूस सापडेल ते मारून खातात. जोपर्यंत तुम्ही डोंगरात आहात तोपर्यंत रात्री बाहेर झोपण्याची काहीच गरज नाही. तुम्ही ही चूक करू नका. आमच्या घरामागे एक खोली आहे. तुम्ही तिथेच राहा आणि तुमची रात्र घालवा. अर्जुन म्हणाला, आई, तुमचे खूप आभार. आणि मग तो खोलीत झोपायला गेला. जेव्हा त्या स्त्रीने अर्जुनला जागे केले आणि त्याला चहा आणि न्याहारी देण्यास सुरुवात केली तेव्हा तो आनंदी झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती स्त्री रोजच्या रोज अर्जुनला अन्न देत होती, त्याची काळजी घेत होती. आता अर्जुनला आराम वाटू लागला होता. आता त्याला पुढे जाऊच नये असे वाटू लागले होते. पण तरीही त्या महिलेने तू कधी जाणार आहेस हा प्रश्न त्या अर्जुनला विचारला नाही. ती कायम त्याची सेवा करत राहिली. त्याचं अन्न, पाणी, नाश्ता सर्व काही बघत राहू लागली. त्याला दिवसातून 2 वेळा अन्न मिळत असे. आता त्याला वाटू लागलं, आपण शिवाला भेटण्यासाठी निघालं पाहिजे. आणि मग अर्जुन शिवाच्या शोधात त्या आईच्या घरातून निघू लागला. संध्याकाळी जाता जाता अर्जुनने विचारलं, आई, मी तुमच्याकडे कित्येक आठवडे राहत आहे. मी फुकटचे अन्न खात आहे. तुम्ही नाश्ता देखील मला रोजच्या रोज टाईमवर देत आहात. मी तुमच्या घरी इतके दिवस राहूनही तुम्ही मला एका शब्दानेही विचारले नाही की तुम्ही इथे का राहत आहात. आई, तुम्ही काय काम करता? मग ती बाई म्हणाली, बाळा, यात माझा कोणताही स्वार्थ लपलेला नाही. येथून एक रस्ता शिवनगरीकडे जातो. अनेक प्रवासी येथूनच जातात. तू देखील जा. माझ्या घरी तू राहिल्यावर मला आनंदच झाला आहे. काही शिवयात्रेसाठी काही लोक इथूनच जात आहेत. काही इतर कामासाठीही जातात. प्रत्येक जण नाही, परंतु कित्येक लोक भगवान शिवाला भेटण्यासाठी इथूनच जातात.
हे शक्य आहे की माझ्या या प्रयत्नाने कोणाला तरी मदत होईल, म्हणून मी इथून जाणाऱ्या कित्येक भक्तांची अशीच मदत करते. मला तिकडे जाणे शक्य नाही, म्हणून इथून जाणाऱ्या भक्तांना मी अशीच मदत करते. मला असं वाटतं की एखादा भक्त भगवान शिवापर्यंत पोहोचेल आणि माझी अपंग तरुण मुलगी, जी बोलू शकत नाही आणि चालू शकत नाही, तिची प्रार्थना मी त्या भक्तांजवळ सांगते आणि ते भक्त भगवान शिवाला सांगतो असं सांगून निघून जातात. तिलाही माझ्या या छोट्या योगदानाचा फायदा मिळू शकेल. मला भगवान शिवाने दिलेले माझ्यासाठी असलेले काम करायला आवडते. मी रोज जंगलात जाते, लाकडं आणते. मी बाजारात ती लाकडे विकून मिळणाऱ्या पैशाने माझे घर चालवते. संध्याकाळी मी गोठ्यात जाते आणि तिथे गायींची सेवा करते. संध्याकाळी घरी येताना मी दररोज मंदिरात जाते आणि भगवान शिवाची प्रार्थना करते. हे भगवान शिव, मी माझ्याकडे माझी समस्या सांगण्यासाठी वेळ नाही आहे, पण तुम्ही सर्वव्यापी आहात. एक दिवस माझी याचना तुमच्यापर्यंत नक्कीच पोचेल हे शिवाला सांगते. मला माहीत नाही की भगवान शिव माझी याचना कधी ऐकतील. तेव्हा अर्जुन म्हणाला की आई, भगवान शिवाने तुमची याचना ऐकली आहे. आणि मग ती आई गोठ्यात निघून गेली. अर्जुन पुढे चालू लागला. अर्जुन खूप विचार करू लागला. सर्वांना शिव मिळवायचा आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि या महिलेकडे तर पाहून मला खूप वाईट वाटले. ती किती कठोर तपश्चर्या करत आहे. तीही आनंदाने आणि एकटीच राहत आहे. मी देखील एकटाच आहे, पण मला किती दुःख आहे. आणि ती स्त्री एकटी असूनही अपंग मुलीचा सांभाळ करत आहे. मी तर माझ्या मार्गावरून भरकटलो होतो, पण धन्य आहे ही महिला, जिने मला माझ्या भरकटलेल्या मार्गावर जाण्यापासून वाचवले. तिने मला गोंधळून जाण्यापासून वाचवले. अर्जुन मग सकाळी लवकर उठला आणि त्या महिलेकडे गेला आणि म्हणाला, आई, असे वाटते की भगवान, तुम्ही माझे डोळे उघडले आहेत. मी शिवाच्या शोधात निघालो होतो, पण पुढे येणाऱ्या अडचणींचा विचार करून मी माझा प्रवास थांबवत होतो. पण जेव्हा मी तुमच्या अडचणी पाहिल्या, तेव्हा माझ्या अडचणी त्यांच्यासमोर काहीच वाटत नाही आहेत. आई, मी आता शिवाच्या शोधात जात आहे. जेव्हा मला भगवान शिव भेटतील, तेव्हा मी तुमच्या अपंग मुलीसाठी नक्कीच त्यांना प्रार्थना करेन. त्यांच्याकडे मागणं मागेल की या आईच्या मुलीला बोलायला येऊ द्यात. जेव्हा अर्जुनने त्या महिलेकडून निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला निघाला, तेव्हा त्या आईने आशीर्वाद दिला. यशस्वी हो असं सांगितलं. यानंतर त्याला त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्याचा उद्देश सापडला. त्याने त्या महिलेला विचारले, आई, मी तुमच्या मुलीला एकदा भेटू का? ती म्हणाली, तुम्ही माझ्या मुलीला भेटू शकता, पण तिला भेटून काहीच उपयोग नाही. ती बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही. आणि बाळा, तिला कोणत्याही प्रकारे माणसं ओळखता येत नाहीत. 10 वर्षांपूर्वी माझ्या मुलीला एका आजाराने ग्रासले होते, जे डॉक्टरांनी असाध्य असल्याचे सांगितले होते. देवाशिवाय कोणीही काहीही करू शकत नाही. तेव्हापासून बाळा, मी देवाला प्रार्थना करत आहे. अर्जुनने त्या महिलेचे पाय स्पर्श केले आणि तेथून निघू लागला. मग ती बाई पुन्हा म्हणाली, अरे वेड्या माणसा, तू असा कुठे चालला आहेस? पुढे तुम्हाला खूप धोकादायक पर्वत आणि बर्फाचा सामना करावा लागणार आहे. त्या महिलेने अर्जुनला प्रवासासाठी एक चादर, हातमोजे, शाल आणि एक मशाल दिले. तिने त्यासोबतच काही अन्नही दिले आणि त्याला भाजलेला हरभरा, गुळडा एका पिशवीत देत म्हणाली, बेटा, हे गुपचूपपणे जपून ठेव आणि जिथे तुला काही खायला मिळत नाही तिथेच वापर. आता अर्जुन आईचे आशीर्वाद घेऊन पुढील प्रवासाला निघाला. त्याने आणखी 5 दिवस चालण्यात आणि थांबण्यात घालवले. हळूहळू चालता चालता अर्जुनला दुरून बर्फाळ पर्वत दिसू लागले. त्याला वाटू लागले की आता त्याचे धैर्य दूर नाही, पण त्याला हे माहीत नव्हते की त्याची खरी परीक्षा आता होणार आहे. काम पूर्ण होत चालले होते. आता तो पहिलाच दिवस होता जेव्हा त्याने रिकाम्या आणि उघड्या पर्वतांवर एकट्याने पायी प्रवास केला. जवळपास कोणीही दिसत नव्हते.
जर या ठिकाणी एखाद्याला काही झाले तर फक्त गरुड आणि कावळेच मृतदेह हे खाऊ शकतात. हा विचार येताच अर्जुन घाबरू लागला. पण मग अर्जुनच्या डोळ्यासमोर त्या वृद्ध आईचा चेहरा आला, जिची मुलगी जिवंत मृताचे जीवन जगत होती. त्याला त्या संताचीही आठवण आली, ज्यांना त्याने गुरुदक्षिणा देण्याचे वचन दिले होते. मग तो त्या महिलेलाही विसरला नव्हता, ज्याने त्याला हा प्रवास करण्यास भाग पाडले होते आणि म्हणाली होती, बेटा, तू इथून निघून जाण्याचा प्रयत्न कर. जर तुम्हाला काहीच मिळाले नाही तर अनुभव नक्कीच मिळेल. तो विचार करू लागला की मी इतक्या लोकांच्या आशा माझ्यासोबत घेऊन जात आहे. इतक्या लोकांच्या आशा माझ्याशी बांधल्या आहेत. जर मी हरलो तर मला डोंगरावर पुढे जाणे कठीण होईल. म्हणूनच मी हरू इच्छित नाही. असा विचार करून अर्जुन मोठ्या टेकड्यांकडे पुढे जाऊ लागला. आता चालता चालता रात्र देखील झाली. आता तो विचार करत होता की उघड्या आकाशाखाली त्याने रात्र कुठे घालवावी. हळूहळू पूर्ण रात्र झाली. आता अर्जुनला पुढचा रस्ता दिसत नव्हता, म्हणून तो वळला आणि आजूबाजूला पाहू लागला. अचानक त्याची नजर एका मंद प्रकाशावर पडली, जो खूप दूर दिसत होता. अर्जुन सुरुवातीला आश्चर्यचकित झाला. आत्तापर्यंत त्याला काहीही दिसत नव्हते. मग हा प्रकाश अचानक कुठून आला, अचानक कुठून दिसला? पण ते काहीही असो, असे म्हणतात की एका बुडणाऱ्या माणसाला एक पेंडीही पुरेशी असते. आता अर्जुन प्रकाशाकडे जाऊ लागला. हळूहळू अर्जुन प्रकाशाकडे जात होता. अर्जुनच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होते. तो घाबरला होता, कारण आत्तापर्यंत त्याला आजूबाजूला काहीही दिसत नव्हते. अचानक इथे प्रकाश कुठून आला? आणि उत्सुकतेचे कारण असे होते की काहीही असो, रात्रभर थंडीने मरण्यापेक्षा ते बरे आहे. किमान माझ्यासोबत कोणीतरी आहे. रात्र वाढत चालली होती आणि थंडीही खूप होती. अर्जुनच्या सोबत असलेली चादर त्या कडाक्याच्या थंडीत त्याला पुरेसी नव्हती. अर्जुनची पावले आता त्या प्रकाशाकडे जात होती, पण त्याला असे वाटले की हा प्रकाश निघून जात आहे. बरेच अंतर चालल्यानंतर प्रकाश दिसणे थांबले आणि अर्जुनचे पायही हार मानू लागले. अंधारामुळे अर्जुनला मार्ग दिसत नव्हता, म्हणून तो तिथेच एका दगडामागे लपून बसला. अर्जुनला वाटले की जो प्रकाश आहे, जो मी हा प्रकाश पाहत आहे, तो पुढे जात आहे. हा त्याचा भ्रम आहे. तो दगडामागे लपला होता तेव्हा प्रकाश पुन्हा त्याच्या जवळ येऊ लागला. आता अर्जुन विचार करू लागला, हे प्रभू, हा काय भ्रम आहे? हे प्रभू, हा तुमचाच भ्रम आहे का? प्रकाश पाहताच तो स्वतःला रोखू शकला नाही आणि पुन्हा प्रकाशाकडे सरकला. अर्जुन 10 ते 15 पावले चालला असताना एका मोठ्या दगडाखाली एक गुहा दिसली. त्याने गुहेच्या बाहेरून विचारले, आत कोणी आहे का? आतून आवाज आला, बेटा, आत ये. अर्जुन आत गेला आणि पाहू लागला. त्याने पाहिले की एक बाबा ध्यानस्थ अवस्थेत बसलेले आहेत. त्याने काठीचा आधार घेतला होता आणि त्यावर हात ठेवला होता. त्याचे डोळे बंद होते. अर्जुन विचार करू लागला, जर बाबांचे डोळे बंद असतील तर मला आत कोणी बोलावले? अर्जुनने विचार केला, काहीही असो, पण बाहेरच्या तुलनेत या गुहेत थंडी कमी आहे. अर्जुन बाबांना नमस्कार करून गुहेच्या एका कोपऱ्यात बसला आणि तिथेच झोपून गेला. अर्जुन इतका गाढ झोपला होता की त्याने सकाळी डोळे उघडले तेव्हाच जेव्हा त्याच्या डोक्यावर सूर्य चमकत होता. अर्जुनने डोळे उघडताच तो उघड्या आकाशाकडे पाहत राहिला. त्याला वाटले, कदाचित कालच्या तणावामुळे मी गाढ झोपेत गेलो असेल आणि मी स्वप्नात ते सर्व पाहिले असेल. असा विचार करून अर्जुन त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाला. काल रात्रीच्या सर्व घटना अर्जुनच्या मनात घोळत होत्या. पण इथे मी कुणाला विचारू? फक्त प्राणीच नाही, पक्षीही जवळपास कुठेच दिसत नव्हते. त्याला काहीच समजत नव्हते. तो बर्फाने झाकलेल्या प्रचंड पर्वताबद्दल विचार करू लागला. माणसांबद्दल तर सोडाच, त्याला इथे कुठेही कोणत्याही पक्ष्यांचा आवाज ऐकू येत नव्हता. अर्जुन रात्र कुठे काढायची याचा विचार करत पुढे जात होता. पण हे काय आहे? सूर्य अजूनही पूर्णपणे मावळला नव्हता. तेव्हा त्याला समोर एक झोपडी दिसली. तो झोपडीकडे धावला. तो तिथे गेला असता त्याला दिसले 2 साधू बाबा आग लावत होते. ती झोपडी एखाद्या गुहेसारखी होती
आणि गुहेच्या आत कुठेतरी त्याला ओम नमः शिवाय हा जप ऐकू येत होता. अर्जुन उत्सुकतेने त्या आवाजाकडे जाऊ लागला. तेव्हा एका साधूबाबाने त्याला थांबवले आणि म्हणाले, थांब बेटा, गुरुजींसमोर जाण्याची ही योग्य वेळ नाही. आता जेवण करून झोपी जा. उद्या आंघोळ करून गुरुजींकडे दर्शनासाठी जा. आता अर्जुनने जेवण केले आणि पुन्हा गेल्या रात्रीप्रमाणे तो गुहेचा एक कोपरा धरून झोपी गेला. पण काल रात्री त्याच्यासोबत जे काही घडलं होतं, जे तो स्वप्न समजत होता, ते आता त्याला वास्तव वाटू लागलं. अर्जुन सकाळी उठतो आणि पाहतो की कालप्रमाणे आज गुहा गायब झाली आहे. पण तसे नव्हते. इतर दोन्ही साधू महाराज नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात व्यस्त होते. गुहेच्या बाहेर अजूनही थोडासा अंधार होता. आता अर्जुनला मंत्राचा जप ऐकू येऊ लागला. त्याने लवकर आंघोळ केली आणि संतांना म्हणाला, महाराज, कृपया मला महात्माजींना भेटू द्या. मग साधूबाबा त्या गुहेत गेले. तिथे गुहेत खूप दूर त्याला एक प्रकाश दिसला. त्याच प्रकाशात अर्जुनने पाहिले की एक साधू पूर्णपणे नग्न अवस्थेत सोनेरी काठीवर हात ठेवून ध्यान करत होता. त्याला दुरून पाहताच अर्जुन जमिनीवर लोटांगण घालू लागला आणि महात्माजींच्या जवळ जाण्याचा आग्रह करू लागला. तो म्हणू लागला, महाराज, ही कसली जादू आहे तुमची? काल तूच माझ्या रात्रीच्या राहण्याची व्यवस्था केलीस. महाराज, मला तुमचा आशीर्वाद द्या, जेणेकरून मी माझा पुढील प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करू शकेन आणि तुम्ही माझ्या प्रवासात असेच माझ्यासोबत राहा. बराच वेळ महात्माजींकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतांनी बाबा अर्जुनला गुहेतून बाहेर काढले आणि महात्माजींबद्दलची वास्तविकता सांगितली. तो म्हणाला, खरं तर ज्या महात्मांना तुम्ही गुहेत भेटलात त्यांनी अनेक वर्षांपूर्वी दर्शनाच्या यात्रेदरम्यान याच ठिकाणी आपले शरीर सोडले होते. महात्माजी त्यांचा पुढचा प्रवास पूर्ण करू शकले नाहीत. तेव्हापासून त्यांचा आत्मा शिवधामच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला काल जिथे अडकला होता तिथून तेथे पोहोचण्यास मदत करतो. कारण खूप कमी प्रवासी त्या ठिकाणी पोहोचू शकतात. महात्माजींचा आत्मा त्या ठिकाणी भटकत राहतो, जेणेकरून असा कोणी प्रवासी येईल जो भगवान शिवाच्या दारापर्यंत पोहोचेल आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल, जेणेकरून त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळेल आणि तो स्वर्गात जाईल. ऋषी अर्जुनला म्हणाले, बाळा, तू खूप भाग्यवान आहेस, कारण महात्मा तुझ्यासमोर प्रत्यक्ष प्रकट झाले आहेत. काल रात्री तुझ्यासोबत जे झालं ते सामान्य नव्हतं. अर्जुन ऋषींना त्याच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगतो. इथे पोचल्यानंतरही आपण पुढे जाऊ शकलो नाही. महात्माजींची गोष्ट सांगणारे संत खूप म्हातारे झाले होते. आपण त्यांची आणि या मार्गावर चालणाऱ्या प्रवाशांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य मानले आणि येथेच राहण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही शिवाच्या निवासस्थानी पोचलात तर तुम्ही महात्माजींच्या आत्म्याच्या निवासस्थानी पोहोचता. आम्ही त्यांची आणि या मार्गावर चालणाऱ्या प्रवाशांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य मानले आणि इथेच राहण्याचा निर्णय घेतला. मग अर्जुन विचार करू लागला, मला कोणत्याही परिस्थितीत शिवधाम गाठायचे आहे, कारण हा प्रवास माझ्या एकट्याच्या प्रयत्नांनी पूर्ण होत नाहीये. यामागे अनेक लोकांचे प्रयत्न आणि आशा आहेत. हे सर्व विचार करत असताना अर्जुनच्या आत एक नवीन शक्ती आली. मोठ्या अडचणी असूनही अर्जुनने आपला प्रवास सुरू ठेवला. अर्जुन जिथे जिथे अडखळायला लागला तिथे तिथे त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी काही आधार मिळायचा. तो बर्फाच्या दऱ्यांच्या मध्यभागी बसून विश्रांती घेत होता तेव्हा त्याला पांढऱ्या बर्फात शिखरांसारखे काहीतरी हालचाल करताना दिसले, जे पूर्णपणे बर्फाने झाकलेले होते. जणू काही बर्फाचा एक छोटासा गोळा हळूहळू सरकत होता. अर्जुन मग जवळ जातो आणि बर्फाचा थोडा तुकडा वर काढून पाहतो तर त्याच्या आतमध्ये कासव असतं. मग तो कासवाला विचारतो, अरे कासवा, कुठे चालला आहेस? इतक्या बर्फात तू रस्ता चुकलास का? कासव म्हणाला, थांब थांब, एकाच वेळी इतके प्रश्न विचारू नको मित्रा. मला डोंगराच्या इतक्या उंचीवर नीट श्वास घेता येत नाही आणि त्यावर तू मला प्रश्न विचारत आहेस. अर्जुनने कासवाला उचलले आणि तो चालायला लागला. कासव म्हणाला, अरे दादा, मला पहिला खाली ठेव. माझ्यावर पापांचा भार टाकू नको.
असे दिसते की मी माझ्या मागील जन्माची पापे आधीच वाहून नेत आहे. अर्जुनला कासव काय म्हणत आहे ते समजत नव्हते. तो म्हणाला, काय झालं दादा, हे काय आहे? त्याने कासवाला खाली ठेवले आणि हळूहळू कासवासोबत चालू लागला. अंधार पडणार होता. आता अर्जुनने कासवाला विचारले, आपण रात्रीसाठी कुठे राहावे दादा? मला समजत नाहीये. आजूबाजूला जंगले आहेत. एकही गुहा दिसत नाही. मग कासव म्हणाला, काळजी करू नको दादा. ज्याच्या मार्गावर आपण चालत आहोत तो आपली व्यवस्थाही करेल. हळूहळू चालत असताना कासव एका ठिकाणी थांबला आणि म्हणाला, दादा, मला उघड्या आकाशाखाली राहण्यास काहीच हरकत नाही, पण तुझ्यासाठी रात्रीसाठी राहणे खूप कठीण आहे. आपल्याला झोपायला जागा शोधावी लागेल. रात्र पडायला अजून 1 तास बाकी आहे. एक काम करूया, आपण बर्फ खोदूया. कदाचित तुला तुझ्या राहण्याची सोय इथेच होईल. दोघेही बर्फ खोदत असताना एक मोठी गुहा तयार झाली, जिथे एक माणूस आरामात राहू शकत होता. आता अर्जुन म्हणाला, दादा, हा खूप चांगला उपाय आहे. उघड्या आकाशाखाली झोपण्यापेक्षा बर्फाच्या गुहेत झोपूया. मग दोघेही बर्फाच्या गुहेत गेले. अर्जुनकडे एक चादर होती. तो ते पसरून बसला. कासवही अर्जुनच्या शेजारी वाकला. मग अर्जुन म्हणाला, अरे कासव, तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस. कासव म्हणाला, काळजी करू नकोस दादा, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. अर्जुन, संपूर्ण रात्र बाकी आहे. आपल्याला रात्र बोलतच घालवायचे आहे. काही वेळाने कासव म्हणाला, हो दादा, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, म्हणून तू मला जे काही प्रश्न विचारलेस ते पुन्हा एकदा सांग. मग अर्जुन म्हणाला, अरे भाऊ, तू कधीपासून चालत आहेस? कुठे जात आहेस? तू किती वेळ चालत राहणार आहेस? आणि या बर्फात तू कसा पोचशील? मग कासव म्हणाला, मला स्वतःलाच आठवत नाही की मी हा प्रवास कधीपासून सुरू केला होता, आणि माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत मी पुढे जात राहीन. कदाचित माझा प्रवास तोपर्यंत संपणार नाही. म्हणूनच कितीही जन्म घेतले तरी मला आता योग्य मार्ग सापडला नाही. कासवाचे उत्तर ऐकून अर्जुन खूप आश्चर्यचकित होतो आणि कासवाला म्हणतो, मित्रा, तुला माहीत नाही की तू या प्रवासाला निघून किती वर्षे झाली आहेत? तेव्हा अर्जुन म्हणाला, खरंच तुम्हाला माहीत नाही का की या प्रवासासाठी किती वर्ष लागतील? तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का की याच वेगाने तुम्ही हा प्रवास करू शकाल? तेव्हा कासव म्हणाला, मित्रा, जेव्हा मी खूप वर्षांपूर्वी हा प्रवास सुरू केला होता तेव्हा माझ्या कुटुंबाने, मित्रांनी मला समजावून सांगितले की आपल्यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांना या जन्मात हा प्रवास करणे अशक्य आहे, कारण मी पुढच्या जन्मात तिथून हा प्रवास सुरू करू शकेन. माझा प्रवास शिवधामला संपेल. मी नेहमीच भगवान शिवाकडून ही इच्छा ठेवेन की माझा प्रवास शिवधामाला संपवावा. कासवाचे बोलणे ऐकून अर्जुन खूप आनंदी झाला. त्या रात्री दोघेही झोपले. सकाळी अर्जुन पाहतो की कासव त्याच्या जवळपास कुठेही दिसत नव्हते. अर्जुनने त्याचे सामान उचलले आणि पुढील प्रवासाला निघू लागला. अर्जुन कासवाला पाहू लागला तेव्हा तो कासव 1 किलोमीटरही चालला नव्हता. तेव्हा तो कासवाला म्हणाला, अरे मित्रा, माझ्यासोबत चल, मी तुला उचलून घेतो आणि चालू लागतो. आपला एकत्र प्रवास होईल आणि आपण दोघेही यशस्वी होऊ. तेव्हा कासव म्हणाला, नाही मित्रा, मनुष्याला स्वतःचा प्रवास स्वतः पूर्ण करावा लागतो. पण माझी अशी इच्छा आहे की मी या जन्मात तिथे पोहोचू शकेन की नाही हे मला माहीत नाही, पण माझ्या मित्राचा प्रवास या जन्मातच पूर्ण झाला पाहिजे. जर तुम्ही भगवान शिवापर्यंत पोहोचलात तर माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रार्थना करा. आता तू जा. तुझा आणि माझा सहवास इथपर्यंतच होता. अर्जुन कासवाला नमस्कार करतो आणि जड अंतकरणाने पुढे जातो. मी आजपर्यंत कोणत्या प्रकारचे जीवन जगत होतो हे मला माहीत नाही असा विचार करून तो पुढे जात असतो. दिवसामागून दिवस जात होते. दिवसातील 2 वेळेच्या जेवणाशिवाय मला दुसरे काहीही सुचत नव्हते. आणि या प्राण्याकडे तर पहा, तो देवाला सर्व काही समर्पित करत आहे. त्याला हे देखील माहीत नाही की तो या जन्मात देवाला भेटेल की नाही. तरीही तो निकालाची चिंता न करता त्याच्या कामावर कठोर परिश्रम करत आहे. आणि आपण एक माणसं आहोत.
आपण असे कोणतेही काम करत नाही ज्यामध्ये आपल्याला कोणताही फायदा दिसत नाही. अर्जुनला आता त्या वृद्ध महिलेची आठवण येऊ लागली, जिने त्याला हे धैर्य दिले होते. नाहीतर त्याला आपले संपूर्ण आयुष्य कमाई करण्यात आणि 2 वेळचे जेवण खाण्यात घालवावे लागले असते आणि नंतर मरावे लागले असते. मग नंतर सकाळपासून चालल्यानंतर संध्याकाळी अर्जुन जिथे पोचायचा तिथे अंधार पडण्यापूर्वी तो स्वतःसाठी बर्फाची गुहा बनवायचा. अर्जुनला वाटू लागले की त्याचा प्रवास लवकरच पूर्ण होणार आहे. तो शक्य तितक्या लवकर त्या ध्वजाच्या जवळ पोहोचेल. त्याला वाटले की त्याचा प्रवास लवकरच संपणार आहे. त्याला वाटले की तो उडत आहे आणि उडत असताना तो त्या प्रचंड डोंगरासमोर पोहोचतो. 8 महिन्यांच्या कठोर संघर्षानंतर तो तिथे पोहोचू शकला. पण तिथे पोचल्यावर असं वाटलं की जणू काही त्याने कालच प्रवास सुरू केला. तिथे पोचल्यावर त्याला भगवान शिव कुठेही दिसले नाहीत, पण त्याला एक प्रचंड शिवलिंग दिसले. जणू काही कोणीतरी त्याला बेलाच्या पानांनी आणि दुधाने आंघोळ घातली आहे. अर्जुन जोरात ओरडू लागला, भगवान शिव, तुम्ही या, मला उत्तर द्या. तुमच्याकडून त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची आशा असलेल्या इथून मैल दूर बसलेल्या त्या भक्तांचे काय होईल? तुम्ही त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करा. अर्जुन हे सर्व बोलत असताना त्याला त्या विशाल शिवलिंगाच्या मागून एक बाबा येताना दिसला. तो म्हणाला, अरे बेटा, भगवान शिवाशी बोला, त्यांना सांगा. शिवाची आशा करणारे बरेच लोक आहेत, पण बेटा, घरी बसून एखाद्याची इच्छा कशी पूर्ण होऊ शकते ते बघा. इतक्या संघर्षानंतर तो आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला, मी इथे आल्यापासून खूप फिरलो आहे, पण मला कोणीही दिसले नाही. हे बाबा अचानक कुठून प्रकट झाले, तेही आत्ताच. तो म्हणाला, हे बाबा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही आत्ताच कुठून प्रकट झाला आहात? ठीक आहे, सांगा, देवाकडून तुम्हाला काय हवे आहे, ज्यासाठी तुम्ही इतक्या लहान वयात येथे पोचला? तेव्हा ते म्हणू लागले, अरे बेटा, इथे खूप कमी लोक येतात. इथे येऊन तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. तुम्हीही यापैकी एक आहात. तुम्हाला जे हवे आहे ते मागा. तुम्हाला शिवाकडून सर्व काही मिळेल. आता अर्जुन बाबांचे शब्द मोठ्या आकर्षणाने ऐकत होता. बाबा दिसायला सामान्य होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी आनंद दिसत होता. अर्जुनला सगळं समजावून सांगितल्यानंतर तो लिंगाची काळजी घेऊ लागला. त्याच्या मागे लटकत अर्जुन म्हणाला, बाबा, जेव्हा मी घरून प्रवास सुरू केला तेव्हा मला स्वतःसाठी खूप काही मागण्याची इच्छा होती, पण मी इथे पोचलो आहे. या सर्वात माझ्या मोठ्या इच्छेच्या पूर्ततेनंतर माझ्या मनात दुसरी कोणतीही इच्छा उरलेली नाही. शिवधामची माझी यात्रा पूर्ण करून देवाने मला आधीच श्रीमंत बनवले आहे. मला स्वतःसाठी काहीही नको बाबा. मला जे काही हवे होते ते मी इथे येऊन प्रार्थना करून मिळवले असते. मग बाबा म्हणाला, बेटा, तुला जे काही सांगायचे आहे ते तू या धाममध्ये कुठेही न डगमगता बोलू शकतोस. भगवान शिव सर्वत्र उपस्थित आहेत. तू जे काही बोलशील ते त्यांच्यापर्यंत पोचेल. तुला हवे असेल ते माग. तू ते माझ्यासमोरही बोलू शकतोस. अर्जुन म्हणाला, बाबा, सर्वप्रथम त्या वृद्ध आईला मुक्त करा, जिने मला तुमच्या धामात येण्याची प्रेरणा दिली. अन्यथा मी माझे आयुष्य 2 वेळेचे जेवण मिळवण्यात वाया घालवले असते. मी माझ्या मार्गावर कोणत्याही दिशांशिवाय चालत होतो, पण मंदिरात बसून देवाची स्तुती करणाऱ्या त्या संतांनी माझ्या प्रवासाला दिशा दिली. बाबा, भगवंत त्या आईच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, जिने पुन्हा एकदा माझ्यात हा प्रवास पूर्ण करण्याची इच्छा जागृत केली. नाहीतर बाबा, एक वेळ अशी होती जेव्हा मी माझ्या प्रवासात मध्यभागी माझ्या ध्येयापासून भरकटलो होतो, पण ती आई माझ्या प्रेरणेचा स्तोत्र बनली, जी तिच्या अपंग मुलीसाठी रात्रंदिवस भगवंताची स्तुती करायला विसरत नाही आणि तिने तिचे सर्व कर्तव्य बजावले आहे. बाबा, त्या महान आत्म्यांच्या आत्म्यांना शांती दे, जे शिवधामला जाण्याची इच्छा पूर्ण न करता हे जग सोडून गेले, परंतु त्यांचे आत्मे अजूनही शिवाच्या दर्शनाच्या इच्छेने या पर्वतांमध्ये भटकत आहेत.
या साधू आणि महान आत्म्यांची शिवधामला जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, पण त्यांचा आत्मा अजूनही या मार्गावर येणाऱ्या प्रवाशांना मदत करतो आणि गुहेत अजूनही लोकांची सेवा करणाऱ्या त्या 2 साधूंच्या सर्व इच्छा पूर्ण करो. शेवटी बाबा, मी तुम्हाला विनंती करतो की वाटेत मला एक कासव भेटला, ज्याला स्वतःला आठवत नाही की त्याने हा प्रवास सुरू करून किती वर्षे झाली आहेत आणि त्याला हे देखील माहीत नाही की तो त्याच्या आयुष्यात या धामपर्यंत पोहोचू शकेल की नाही. देव त्या कासवासाठी असे काहीतरी करत आहे. मग तेव्हा हा प्राणी वर्षानुवर्ष परिणामाची चिंता न करता त्याच्या तपश्चर्येत मग्न आहे. तेव्हा आपण खूप सक्षम आहोत. बाबा अर्जुनच्या बोलण्याने खूप प्रभावित झाले आणि म्हणाले, हे सर्व ठीक आहे बाळा, पण तू स्वतःसाठी काहीही मागितले नाहीस. तू स्वतःसाठी काहीतरी माग. अर्जुन म्हणाला, भगवान शिवा, जर तू या सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या तर मला समजेल की माझी इच्छा पूर्ण झाली आहे. हे सर्व म्हणत अर्जुन एका ठिकाणी बसला आणि शिवलिंगाकडे हात जोडून ध्यानात मग्न झाला. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले, पण बाबा त्याला कुठेही दिसत नव्हते. त्याला वाटले की कदाचित बाबा त्याच्या कामात व्यस्त असतील. रात्र झाली होती. अर्जुन त्या विशाल डोंगराच्या आत बांधलेल्या गुहेच्या एका कोपऱ्यात बसला आणि शिवाच्या ध्यानात मग्न झाला. या ध्यानस्थ अवस्थेत त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही. झोपेत त्याने पाहिले की तोच बाबा त्याला सकाळी भेटला होता. तोच बाबा आता भगवान शिवाच्या रूपात प्रकट होत आहे आणि त्याला म्हणत आहे, बाळा, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. तू मनाने खूप प्रामाणिक आहेस. आजच्या युगात असे लोक शोधले तरी सापडत नाहीत, जे इतरांसाठी इतका विचार करतात. परत जाताना तुम्हाला वाटेत पुन्हा तो कासव सापडेल. त्याला त्याचे कवच काढून ते तुला देण्यास सांगा, कारण त्याचे कवच खूप जड आहे. म्हणूनच तो चालण्यात असमर्थ आहे. कवच खूप जड आहे, त्यामुळे तो हालचाल करू शकत नाही. तो कवच काढताच तो लगेचच इथे पोहोचेल. सोन्याचा मुलामा लावलेल्या काठीवर हात ठेवून गुहेत समाधीत बसलेला बाबा त्याच्या हाताखालील काठी काढून टाकायला सांगा, कारण समाधी घेत असतानाही त्याची मायेवरील ओढ गेली नव्हती. हीच माया त्याला माझ्याकडे येण्यापासून रोखत आहे. सोन्याचा मुलामा लावताच त्याच्या आत्म्याला शिवधामचे दर्शन कसे मिळते ते पहा. या मुलामाशिवाय तुमची जी काही इच्छा असेल ती सर्व पूर्ण होईल, असे मी तुम्हाला वचन देतो. मग अर्जुन स्वप्नातच जाऊन कासवाचे वरचे कवच मागतो आणि गुहेत जातो आणि महात्माजींच्या हाताखालील काठी काढून घेतो. अर्जुन स्वप्नात हे सर्व करण्यात मग्न होता. त्याला कळलेच नाही की सकाळ कशी झाली. जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने पाहिले की कासव शिवलिंगाला प्रदक्षिणा घालत आहे, पण त्याच्या पाठीवर त्याचे कवच नव्हते. ते अर्जुनला खूप आशीर्वाद देते आणि त्याच वेळी कासव अर्जुन समोर ध्यानात मग्न होतो आणि खोल ध्यानात जातो. थोड्या वेळाने अर्जुन पाहतो की महात्माजींची सोनेरी काठी आणि कासवाचे कवच देखील त्याच्या सामानासह तिथे पडलेले आहे. तो ती काठी आणि कवच शिवलिंगाच्या पायाशी सोडून देतो आणि कालच्या बाबांचा खूप शोध घेतो, पण तो पुन्हा सापडत नाही. अर्जुनला समजते की हे सर्व भगवान शिवाचे खेळ आहेत. त्याला भोलेनाथ बाबा साधूंच्या रूपात पाहण्याची संधी मिळते, ज्यांना तो शिवधामच्या भेटीदरम्यान भेटला होता आणि गुहेत महात्माजींची सेवा करत होता. त्याने अर्जुनला खूप आशीर्वाद दिले. वाटेत अर्जुनला दिसले की शिवलिंगाला अर्पण केलेल्या कासवाची सोन्याची साखळी आणि कवच त्याच्या पिशवीत होते. त्याला प्रभूंचा खेळ समजला होता. आता अर्जुनला वाटेत लक्षात आले की त्याला कोणतीही गुहा दिसली नाही. 30 ते 35 दिवसांच्या प्रवासानंतर जेव्हा तो त्या अपंग मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की मुलगी पूर्णपणे निरोगी झाली आहे. अर्जुन परत आल्याचे पाहून वृद्ध महिला आणि तिची मुलगी आनंदी झाली. अर्जुनने सोन्याची काठी त्या आईला दिली आणि म्हणाला, मी असं काय करू? आई, तू ही सोन्याची काठी घे आणि ती विकून तुझ्या मुलीसाठी दागिने बनवून दे. मग तिचे लग्न एका चांगल्या मुलाशी कर. म्हातारी आई अर्जुनला म्हणाली, बेटा, तू माझ्या मुलीशी लग्न करशील? अर्जुन म्हणाला, ठीक आहे आई, जर तुला तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी करायचे असेल तर मला काहीच हरकत नाही. म्हातारी आई सोन्याची काठी न घेता तिच्या मुलीचे अर्जुनशी लग्न करून देते आणि तिच्या कर्तव्यांपासून पूर्णपणे मुक्त होते.
मग ती स्वतःही तिच्या कर्तव्यापासून मुक्त झाली. ती शिवभक्तीत मग्न झाली. अर्जुन आपल्या पत्नीसोबत फिरत त्या मंदिरातही गेला जिथे संतांनी त्याला शिवधाम जाण्याचा योग्य मार्ग सांगितला होता. संतांनंतर देवाने त्याला सर्वस्व दिले. अर्जुन आपल्या पत्नीसह त्याच्या झोपडीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या झोपडीच्या जागी एक भव्य घर बांधले गेले आहे. तो तिथे गेला आणि त्याच्या झोपडीजवळ लोळू लागला. त्याला वाटले की त्याच्या झोपडीतून कोणीतरी हाक मारली आहे. हा आवाज त्याच वृद्ध महिलेचा होता जिने त्याला शिवधाम तीर्थयात्रेला जाण्याची प्रेरणा दिली होती. ती म्हणाली, बेटा, जवळच्या मंदिरातून संत आणि ऋषी तुला शोधत आले होते. ते तुझ्यावर खूप प्रभावित झाले होते. ते म्हणाले, जेव्हा तू शिवधाम तीर्थयात्रेला निघालास तेव्हा तुझी यात्रा नक्कीच पूर्ण होणार आहे. ते म्हणाले होते की जेव्हा तू परत येशील तेव्हा हे गाठोडं तुला दे. मी हे गाठोडं उघडलं आणि त्यात पाहिलं की त्यात खूप पैसे होते. त्या पैशांनी मी तुझ्या झोपडीच्या जागी हे घर बांधलं आणि उरलेले पैसे मी इथेच ठेवले आहेत. अर्जुनने त्या वृद्ध महिलेचे आणि त्याच्या पत्नीचे पाय स्पर्श केले आणि म्हणाला, तुम्ही खरोखरच माझ्या आई आहात. तुमच्या प्रेरणेमुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. माझ्या प्रिये, आता तू माझ्यासोबतच माझ्या घरी राहा, अशी विनंती त्याने त्या वृद्ध महिलेला केली. बघ, मी शिवधाममधून तुझ्यासाठी काय काय आणलं आहे. म्हाताऱ्या आईने जेव्हा पिशवी उघडली तेव्हा त्यातून हिरे बाहेर पडू लागले. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. आता अर्जुनला खूप उत्सुकता येऊ लागली. त्याची पत्नीही सुसंस्कृत होती. आता अर्जुन या सर्वांनी खूप श्रीमंत झाला होता. तो त्याच्या पैशाने गरीब मुलींची लग्न लावत असे. त्याने कित्येक शाळा उघडल्या, गरजूंना पाण्याची सोय करून दिली. त्याने त्या पैशातून गोठे बांधले, तसेच गायींची सेवा केली. जिथे प्रवासी म्हणजे जे प्रवासी शिवधामला जात होते त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधली. तो इतका जास्त दानधर्म करत असे की त्याची संपत्ती त्या दानधर्माने वाढत होती. 9व्या महिन्यात त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. तो खूप देखणा आणि तेजस्वी होता. त्याच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर अर्जुनचे जीवन आणखीन आनंदी झाले. त्याला एक सुसंस्कृत पत्नी मिळाली होती. एकेकाळी तो असह्य आणि एकटा होता, पण आता त्याला पत्नी होती, आई होती आणि मुलगा देखील होता. आता अर्जुन त्याच्या कामांपासून मुक्त होऊन भगवान शिवाची पूजा करायचा आणि भक्तीत मग्न राहायचा. त्याच्या पत्नीने देखील वेळोवेळी देवाची कथा आणि कीर्तनही घरात करून घेतले. शिव हे विश्व आहेत. शिव हा आधार आहे. भगवान भोलेनाथांच्या दरबारात कुणीही निराश होऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीही तुमच्या सर्व चिंता विसरा आणि भगवंताच्या नामात तुमचे जीवन घालवणे चालू करा. भगवंताचे नामस्मरण, ध्यान चालू करा. नामस्मरण ही खूप मोठी शक्ती आहे. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजची कथा खूप मोठी होती, पण या कथेतून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाले असेल अशी मी आशा करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये महादेवांचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.